Zee 24 तास एक पाऊल पुढे। मला ते हुसेन दलवाई यांच्याकडे। हुसेनजी, आता तुम्ही विनय सहस्त्रबुद्धे काय म्हणले ते ऐकलं, त्याच्याआधी प्रकाश जोशी काय म्हणले ते ऐकलं। एक प्रकारे भारतीय जनता पक्ष कधी नव्हे एवढा प्रचंड मोठ्या आक्रमकरित्या यात उतरलेला आहे। त्यांना आता त्यांच्याबरोबर नसणारे अनेक नवे साथी सुद्धा मिळत आहेत। तुम्हाला असं नाही का वाटत की याची मेरिटवर चर्चा व्हायला पाहिजे होती? कॅगच्या अहवालामध्ये असलेल्या गोष्टींवर काँग्रेस अधिक गांभीर्यपूर्वक येऊ शकला असतं जनतेसमोर, देशासमोर? प्रश्नच नाही। जर चर्चा झाली असती तर काँग्रेस पक्षाला त्या संबंधात सामोरं जावं लागलं असतं, त्याची उत्तरं द्यावी लागली असती। चर्चा टाळली का हा खरा प्रश्न आहे आणि त्याला संबंध माझे मित्र प्रकाश जोशी काय किंवा विनय सहस्त्रबुद्धे काय दोघेही हा प्रश्न टाळून सगळं बोलले, याचं मला आश्चर्य वाटलं। या देशाची काही लोकशाही परंपरा आहे, त्याला ती देणगी आपल्याला पूर्व काळापासून मिळालेली आहे। त्याच्यातून आपलं हे राज्यसकट बनलंय आणि संसद बनलेली आहे आणि हे संसदेमध्ये चर्चा करायची नाही, मग करायची तरी कुठे? संसद ही चर्चा करून मार्ग काढण्यासाठी असतं, कन्सल्टेशनसाठी असतं। त्या संबंधामध्ये काय काय घडलेलं आहे त्याचा एक इतिहास आहे। हे काय लगेच घडलेलं नाही। 2004 मध्ये हे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट यावं याला म्हणून बिडिंग करावं या संबंधामध्ये निर्णय झाला आणि त्याच्या संबंधामध्ये काही हालचाली झाल्या। ती स्टँडिंग कमिटीकडे ते प्रकरण गेलं, स्टँडिंग कमिटीने परत पाठवलं, त्यांनी काही सजेशन्स केल्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या बरोबर सगळी चर्चा झालेली आहे अनेक वेळेला। त्यांचं काय म्हणणं होतं ते ऐकून घेतलेलं आहे आणि तरीही याच्यामध्ये स्पष्टता असावी, त्याच्यामध्ये काय आडपडदा असू नये म्हणून बिडिंगच्या अनुषंगाने हे करावं म्हणून प्रयत्नही झाले। हे आपण सगळा हा इतिहास लक्षात न घेताना याची चर्चा करतो आणि हे सगळं चर्चा होऊन लोकांच्यापर्यंत जाऊ नये म्हणून चर्चेला अडथळा, चर्चा करू द्यायची नाही। मी तुम्हाला उदयजी सांगेल, मी या राज्यसभेमध्ये आल्यापासून मी पाहतोय की भाजपवाले दर दिवस काही ना काहीतरी कारण काढून संबंध सेशन एकदम निष्फळ ठरवतात, तिथे कसली चर्चा करत नाहीत आणि चर्चा करून काय निघणार या पद्धतीने बोलणं हे। हुसेन भाई, मला तुम्हाला इथे एक प्रश्न विचारायचा आहे। हुसेन भाई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। अशा प्रकारे चर्चेला विरोध करून एक प्रकारे भाजप स्वतःचं नुकसान करून गेला तयार होईल का तुमच्या म्हणण्याच्या लॉजिकनुसार गेलो तर? एक लक्षात घ्या उदयजी, मी आता थोडं स्पष्टच बोलतो, भाजपला या देशाच्या संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे का? कारण ज्या तऱ्हेनं तो पक्ष सुद्धा चालतो, तो कसा पक्ष चालतो? कुठलं तरी बाहेर एक केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या आदेशानुसार तो पक्ष चालतो। त्याच्यामध्ये आता अनेक लोकांना लवकरात लवकर प्रधानमंत्री बनायचं आहे, ती घाई लागलेली आहे, त्यांना थोडं फुरसत नाही आहे। एक त्यांना असं वाटलं होतं 2009 मध्ये पुन्हा 2009 मध्ये पुन्हा आपण सत्तेवर येऊ अशी एक अपेक्षा होती, ती झाली नाही आणि त्याच्यापासून ते फार अगदी निराश झालेले आहेत आणि ही निराशेचा भाग आहे, लक्षात घ्या। आणि मला असं वाटतं आपल्यासारख्या लोकांनी इथे हा आग्रह धरला पाहिजे। तुम्ही असं म्हणालात त्यांना अनेक लोक अनेक पक्ष इतरही त्यांना मिळतात, असं नाही आहे। अनेक पक्ष त्यांच्या बरोबर असलेले पक्ष आज ही भूमिका घेऊन आहेत की या संबंधात चर्चा झाली पाहिजे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी आता त्यांच्यापासून फारकत घेतल्यासारखी झालेली आहे आणि आता भाजप एकटं पडलंय आणि त्यांची अडचण काय झालेली आहे, त्यांनी एकदम जी पंतप्रधानांची राजीनामा मागितला ती त्यांची फार मोठी अडचण झाली आहे। आता एक प्रकारे या सगळ्या आरोपांवर अर्थातच विनय सहस्त्रबुद्धे उत्तर देतील, पण आता मला ह्या कार्यक्रमात ब्रेकवर जाण्यापूर्वी जायचे भालचंद्र कांगो यांच्याकडे। सर, या ब्रेक पूर्वी वेळ थोडा आहे, मला सांगा, असं एक विधान आज दिल्लीत केलं गेलेलं आहे की या कॉम्पिटिटिव्ह बिडिंगला एक वेळेला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री जे होते बुद्धदेव भट्टाचार्य त्यांनी विरोध केला होता। मुद्दा कॉम्पिटिटिव्ह बिडिंगला फक्त बुद्धदेव भट्टाचार्यांनी विरोध करण्याचा नाहीये, जवळजवळ सगळ्या राज्य सरकारने याला विरोध केलेला आहे आणि त्याची काही कारणे आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे। प्रत्येक राज्यामध्ये स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आहेत आणि ह्यांना कोळसा लागतो। कॉम्पिटिटिव्ह बिडिंग मध्ये आज दिवाळखोरीला असलेले स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड उभे राहू शकतील का? आणि मग ह्यांना कोळसा नाही मिळाला तर विजेचं काय होणार? असे अनेक त्याच्यामध्ये गुंतागुंतीचे प्रश्न असल्यामुळे विरोध कशासाठी झाला, कोणी केला, हे सगळं पार्लमेंटमध्ये चर्चेनिमित्ताने आलं असतं, परंतु आमच्या भाजपच्या मित्रांनी पार्लमेंटच होऊन द्यायची नाही अशी भूमिका घेतल्यामुळे
पंतप्रधानांना अडचणीत आणण्याची, काँग्रेसला बॅकफूटवर घालण्याची एक चांगली संधी त्यांनी गमावली असं मला वाटतं. आणि ह्याचं एक कारण असं दिसतंय की छत्तीसगड सरकारवर देखील ह्या कॅगनी 1052 करोड रुपयाचा घाटा कोल मायनिंगच्या अलॉटमेंटमध्ये झालेला आहे असा आरोप केलेला आहे. आता तोच न्याय जर पंतप्रधानांचा राजीनामा हा न्याय जर त्यांना लावायचा असेल तर रमण सिंगने देखील राजीनामा द्यावा लागेल. परंतु ही नैतिकता नसल्यामुळे काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही मॅच फिक्सिंग करतायत. त्यांना दोघांनाही मूलभूत समस्या ज्या देशापुढच्या आहेत त्याची चर्चा टाळायची आहे. कधी भ्रष्टाचार, कधी सेक्युलरिझम या प्रश्नांवर लोकांना खेळवत ठेवायचं आणि मग मोठा माल, ब्लॅकमेल असे आरोप करून सेन्सेशनलिझम निर्माण करायचा, ही ती पद्धत आहे. मी फक्त एक सेकंड घेतो. नॅशनल कोल ऍक्ट मध्ये बदल करण्याची गरज आहे ह्याची जाणीव 2000 साली झाल्यामुळे भाजपचे राज्य असताना कायद्यामध्ये बदल करण्याचं बिल लोकसभेत आणण्यात आलं. ते 2004 सालापर्यंत पास होऊ शकलं नाही कारण राज्य सरकारने आणि काँग्रेसने त्याला विरोध केला. 2005 मध्ये काँग्रेसने तोच प्रयत्न केल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष आणि राज्य सरकारने त्याला विरोध केला. त्याची अनेक कारणे आहेत. या देशामधलं फेडरलिझम, कोळशावरती राज्य सरकारना मिळणारं रॉयल्टी, 1600 रुपये टन कोळसा तुम्ही विकता आणि राज्य सरकारला फक्त 16 रुपये देता. कसं राज्य सरकारने, हा नैसर्गिक जो स्त्रोत आहे तो राज्याच्या मालकीचा आहे, परंतु राज्य सरकारला मात्र पैसे द्यायचे नाहीत, हे केंद्राचं धोरण आहे. या सगळ्यांचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. म्हणून आज या कोलगेट संबंधी नुसता भ्रष्टाचार हा मुद्दा नाही, तर ह्या देशामध्ये एक कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस येतोय. या देशामध्ये घटनेनी निर्माण केलेली ज्युडिशरी, घटनेनी निर्माण केलेला कॅग आणि घटनेनी निर्माण केलेली इलेक्शन कमिशन, ह्या तिघांचंही आता सरकारची आणि पार्लमेंटची भांडण होत आहे. आणि म्हणून पार्लमेंटची सुप्रिमसी पण धोक्यात आलेली आहे. आणि अशा वेळेस फार गांभीर्याने खरं म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत खरे प्रश्न पोहोचवले पाहिजेत. तुमच्या सगळ्या या विवेचनामध्ये भालचंद्रजी अतिशय महत्वाचा मुद्दा होता तो कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिसचा होता. याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. आणि याशिवाय भारतीय जनता पक्षावर तुम्ही काय किंवा हुसेनभाईंनी जे आरोप केले त्याची आपण चर्चा करणार आहोत. मला घ्यायचा आता एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. कोलमाल है भाई कोलमाल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.